सामान्यांच्या न्याय हक्कासाठी पाहत रहा फक्त दखनी स्वराज्य. मराठवाडा साहित्य परिषदेच्या वतीनं प्रतिवर्षी भवरलाल अँड कांताबाई जैन फाउंडेशन जळगाव प्रायोजित 2 विशेष वाङ्मय पुरस्कार दिले जातात. त्यामध्ये यशवंतराव चव्हाण विशेष वाङ्मय पुरस्कार आणि नटवर्य लोटू पाटील विशेष नाट्य पुरस्कार. यावर्षी 2026चा हा पुरस्कार वितरणाचा कार्यक्रम आता सुरू होत आहे. सर्व मान्यवरांचे मी मराठवाडा साहित्य परिषदेच्या वतीनं सहर्ष स्वागत करतो. यशवंतराव चव्हाण विशेष वाङ्मय पुरस्कार 2026 सत्ता बदल राष्ट्रीय चक्रव्यूहाचा भेद या ग्रंथासाठी श्री दत्ता देसाई पुणे यांना दिल्या जात आहे. मी मराठवाडा साहित्य परिषदेचे अध्यक्ष श्री कौतिकराव ठाले पाटील यांना अशी विनंती करतो की त्यांनी या पुरस्काराचं वितरण श्री दत्ता देसाई यांना करावं. पुरस्कार 2026 नाट्यलेखन व मराठी रंगभूमीवरील विशेष लक्षणीय कामगिरीसाठी आदरणीय ज्येष्ठकर्मी श्री अतुल पेठे यांना प्रदान करण्यात येत आहे. मराठवाडा साहित्य परिषदेचे अध्यक्ष प्राचार्य कौतिकराव ठाले पाटील सर यांना मी अशी विनंती करतो की त्यांनी या पुरस्काराचं वितरण करावं. पुरस्काराचे स्वरूप आहे शाल, पुष्पगुच्छ, सन्मानचिन्ह व धनादेश. अतुल पेठे सर यांना अशी विनंती करतो की त्यांनी त्यांचं मनोगत व्यक्त करावं. 8:07 झाली आहेत. मला यांनी 10 मिनिटाचाच कालावधी आहे असं सांगितलं असल्यामुळे नाही असू देत, पण बरोबर आहे तुमचं. कारण 1.5 तास 1.25 तास तुम्ही इथे बसलात आणि माझ्या हातात माईक आणि माझंच ऐक अशी माझी पद्धत नसल्यामुळे थोडक्यात आणि नेमकं बोलायचा प्रयत्न करतो. कारण सध्या निरर्थक शब्दांना पंख फुटले आहेत. जो तो बोलतोय आणि वेटिंग फॉर गोदोमध्ये लकी नावाचं पात्र असतं, त्याच्या डोक्यावरची टोपी काढलं की ते खूप बोलत बसतं. खूप बोलत बसणं ही वेळ लागण्याचंच लक्षण आहे. सध्या नेत्यांपासून सर्वसामान्यांपर्यंत लोक वाटेल ते बोलतायत. तुम्ही वेड्यासारखं बोलणं, उद्धटासारखं बोलणं, भडकाऊ बोलणं हेच नेता व्हायला क्वालिफिकेशन झालेलं आहे. त्यामुळे कमी आणि जरा शांततेने बोलणं अत्यावश्यक आहे. तर माझा वेळ चालू होतोय आत्ता. यांनी इतकं सांगितलं आणि त्या आसाराम वगैरे किती अभ्यास केला आणि स्वतःच एवढं ऐकत असताना जरा संकोचच झाला. असं वाटलं एवढं काम केलंय आपण, पण मग या समाजावर काहीच परिणाम नाही का झाला? ज्या समाजाला आपण सुमारांची सद्दी म्हणतोय आणि भिकार समाज आहे आणि तो दिवसेंदिवस वाढतोय, तर मग आपल्या साहित्याचं, आपल्या नाटकाचं, आपल्या चित्रकलेचं, आपल्या विद्वानांचं नेमका प्रभाव काय? का काही नव्हतंच? मला दुसरी शक्यता जास्त वाटते. 90 नंतरच्या पिढीमध्ये काळ कितीही वाईट असला, खरोखरच वाईट होता, त्याच्याविषयी बोलत नाही. जागतिकीकरण, खाजगीकरण, कारण खूप ऐकून झालंय. प्रश्न मला ते फोडता नाही आलं. लिंबाराम नावाचा एक आदिवासी धनुर्धारी होता आणि एकमेव माणूस होता ऑलिम्पिक्सला काही वर्षांपूर्वी. सगळ्या देशाचं लक्ष त्याच्यावर होतं आणि त्याचा बाण लक्ष वेध करू शकला नाही. तेव्हा त्याचा जो कोच होता तो असं म्हणला, काय झालं, नेमकं लिंबारामच्या वेळेस खारे वारे होते. आता लिंबाराम हा आदिवासी माणूस, त्याला पोस्टृत माहित नाही, खोटं बोलून सत्ता कमावता येते माहित नव्हतं. तो साधा माणूस. तो म्हणला, खारेवारे सगळ्यांच्याच वेळेस होते, मला लक्ष वेध करता आला नाही. हा त्याचा सज्जनपणा आणि सत्यनिष्ठपणा. आता त्या लिंबारामच्या भूमिकेत त्या पायात आपण जर त्या चपलेमध्ये पाय घालायचा ठरवला बुटामध्ये, तर मी यांच्या बोलण्यानंतर आता विचारात असा पडलो, चिमटा घेऊन बघत होतो, एवढं जर मी काम केलं आहे तर मग औरंगाबाद मधले लोक इथे खचून का नाहीत, इथे तरुण का नाहीत? याचा अर्थ
लोकांना एकतर आमच्यात महत्व वाटत नसेल तेव्हा मीच माझ्या कामाकडे एकदा नीट बघितलं पाहिजे. ते मी बघीन उरलेल्या आयुष्यात, आणि सैद्धांतिक लेखन केलं पाहिजे. नाहीतर माझ्या खिशामध्ये मागे एक ठेवलेले निरांजन घ्यायचं आणि स्वतःभोवती दिवेवळणी करायची, हे काही मला फारसं पटणारं नाही. काम खूप झालंय, आमच्या पिढीने काम प्रचंड केलंय, पण त्या कामाचा नेमका परिणाम का नाही झाला? डॉक्टर लागू असं म्हणत की आमची पिढी ही नालायक लोकांची पिढी होती, आणि मी असं म्हणतो की आमची पिढी बेजबाबदारांची पिढी आहे. आमचं का पोचलं नाही? इथे घेतलेल्या नाटकांची नावं मी तुम्हाला विचारलं, तुमच्यापैकी किती लोकांनी कुठली नाटकं बघितली आहेत? मला कौतिकराव आता असं सांगत होते की आमच्याकडे व्यावसायिक नाटक सुद्धा येत नाही 25 वर्षात. आणि आम्ही समाज स्वास्थ्य नावाचं नाटक इथे केलेलं होतं, परभणी बीड कुठेतरी, तिथे दुसऱ्या दिवशी वर्तमानपत्र झालं होतं. 25 वर्षात पहिल्यांदा नाटक झालं, म्हणजे 3 पिढ्यांनी नाटक बघितलेलं नाही. बॉम्ब आज पडतायत, पण बेचिराख पण हे केव्हापासूनच आहे. हे पाटकर आले, त्यांचे वडील सांगायचे की महाराष्ट्रामध्ये एवढी जनता आहे आणि मराठी 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 आणि अभिजात मराठी वगैरे आपण ओरडत असतो, पुस्तकाची दुकानं किती आहेत? ते लिस्ट सांगायचे, 30-35 सुद्धा नाहीत. त्यातली 5-6 पुण्यात, मुंबईत 1-2. ही आपली आवड. केशवराव भोसले तिकडं जळलं आणि तरी मराठी माणूस नाट्य वेडा. तो वेडा आहे, हाच प्रॉब्लेम आहे. तो नाट्य शहाणा नाही आहे. त्यामुळे त्यांच्या बोलण्यामुळे माझं कौतुक इतकं ऐकताना त्यांनी माझी अख्खी लिस्टच वाचली. मी घाबरलोच एकदम, पण त्यांनी ते खूप प्रेमाने आणि अभ्यासाने वाचलं होतं, आणि ते खरंच काम केलंही आहे. मीच नव्हे, अनेक माझ्यासारख्या लोकांनी केलंय. ते न रुजण्याची कारणं मला माहिती आहेत. एक तर मराठी भाषाच कळत नाही. ज्या मध्यम वर्गाने आमचं नाटक बघायचं आहे, तो मध्यम वर्ग हा सगळा आता उच्च मध्यम वर्ग आणि उद्धट मध्यम वर्ग झालेला आहे. तो आता नाटकं बघत नाही मराठी. त्यांना नाटकं बघायची इच्छा नाही, गरज नाही. गावामध्ये दारूचे आणि एसीचे बार असतात. खरं तर प्रत्येक गावं बघितली तर इतकी श्रीमंत गावं असतात, आणि तुमच्याकडे 100-200 लोक नीट बसतील आणि बाहेरगावची लोक येऊन प्रयोग बघतील अशी अवस्था नाही. तुम्हाला नाटक बघावं असं वाटत नाही. एक गृहस्थ मला मध्यंतरी परवा 8 दिवसापूर्वी भेटले, आणि ते मला म्हणले, तुमचा सूर्य पाहिलेला माणूसचा प्रयोग कधी हो? मी असं बघत राहिलो. म्हणलं काय? म्हणजे मी आजारी समाजाच्या नोंदी लिहिलो तर त्याच्यात ही एक नोंद राहिली. ते म्हणले सूर्य पाहिलेला माणूसचा प्रयोग कधी आहे? मी त्यांच्याकडे बघितलं, म्हणलं बालगंधर्वांनी शारदा केलं की करतो. ते म्हणले कधी आहे प्रयोग त्यांचा? आता मुस्कटात माझ्या मारावी का त्यांच्या मारावी कळेना. म्हणलं मी विचारून सांगतो बालगंधर्वांना कधी आहे शारदा. ही अवस्था आहे. हा मी विनोद तयार केलेला नाही, हा खरा आहे. लोकांना कसलेही संदर्भ नाही आहेत. अशा अवस्थेत आपण सगळे जमलो. मग मी औरंगाबादला मला का आवडतं आणि या पुरस्काराचं महत्व मला का वाटतं हे थोडं विशेष करतो. त्यांनी मला असं सांगितलं, त्यांनी आता भाषणामध्ये, की अतुल पेठे हे पुण्यात पेठेत राहणारे असून ते खरे पेठे नाहीत. नाही, मी जात पाळतो. माझा जातींवर विश्वास आहे. फक्त जातींची व्याख्या मनुवाद्यांनी केली आहे ती मला मान्य नाही. माझी व्याख्या अशी आहे, कंठी तुकारामाची आहे, माझी या जातीचे मज भेटो कोणी, आवडीचे धनी फेडावया. माझी या जातीचे म्हणजे कोकणस्थ ब्राह्मण नव्हे, ऑफ माय सेन्सिबिलिटी, माझ्या संवेदनशीलतेचे लोक जिथे जिथे असतील ते माझे नातेवाईक आहेत. आणि म्हणून मला औरंगाबाद हे माझं गाव वाटतं. कारण इथे आमचा चंद्रकांत होता, अजित होता, भालचंद्र कानगो आहेत, दासू आहेत, हे सगळे आमच्या जातीचे लोक आहेत. आणि आमची जात एकच, ती म्हणजे कलेची जात. त्यामुळे मला हा पुरस्कार महत्वाचा वाटला. त्यातनं लोटू पाटलांविषयी तर मला अत्यंत कमाल वाटलं बुवा. एक माणूस सरंजामदार खरं तर तिकडचे, त्यांना नाटक करावं असं वाटतं. ते थिएटर बांधू बघतात. 125 वर्षापूर्वीची गोष्ट, अजूनही तीच दैन्य अवस्था आमच्यात आहे. आणि गावोगावी नाटकं नाहीत. आम्ही गावोगावी जेव्हा नाटकाचे प्रयोग घेऊन जातो तेव्हा संडास सोडून बाकीचं सगळं घेऊन जातो.
एका थिएटरमध्ये मला विचारलं होतं, आम्ही टॉयलेटला, थिएटरमधनं आम्ही दौऱ्यावरनं आलेलो कुठनं तरी, मग टॉयलेटला कोणीतरी गेलं, ते म्हणले टमरेल नाहीये, ते म्हणले टमरेल देणं आमचं काम नाही. ही अवस्था आहे. कसलं थिएटर, कसली आपली आवड, आपण काय लायकीचे लोक आहोत, याचा एकदा अभ्यास करणं अत्यावश्यक आहे आणि तो आपणच केला पाहिजे. आपला समाज आता आजारी पडलेला आहे, माझ्या सकट, आपल्या सगळ्यांसकट 99% लोक मानसिक आजारी आहेत आणि ही आजारीपणे कशामुळे आलं ते कळतच आहे. पण तरी सुद्धा अशा गोष्टींमध्ये एकमेकांना भेटून बरं वाटतं, एवढा प्रवास करून, म्हणून मी आज इथे आहे. दत्ता देसाईंना आज पुरस्कार मिळाला, त्यांचं खूप कौतुक, कारण अत्यंत महत्वाचं मूलभूत असं काम त्यांनी केलेलं आहे आणि तुमच्या सगळ्यांविषयीच मनोमन खूप आदर आहे. आता जी युद्ध परिस्थिती चालू आहे ती इतकी भीषण आहे, त्याच्याविषयी मी बोलणार नाही, बिलकुल बोलणार नाही. जोपर्यंत शेवटचा बॉम्ब पडून मी मरणार नाही तोपर्यंत मी बोलणार नाही. युद्धखोरी, धर्मांधता, बिघडलेलं वातावरण हे ऐकून ऐकून कंटाळलोत आपण. आत्ताचा कुठलाही नेता आणि डीजे याच्यात काही फरक नाही. 120 डेसिबल्सच्या पुढे आवाज करायचा आणि कुठल्या तरी प्रकारे ते लाईट्स टाकायचे आणि लोकांना आंधळं करायचं. आंधळे होत आहेत, त्यांच्यात काही फरक नाही. लक्षात घ्या, आपण निवडून येणार नाही असं लक्षात आलं की लाडकी बहीण येते आणि आपली फाईल्स ओपन होईल असं कळलं की इराणवर बॉम्ब टाकला जातो. या पापाचे घडे आहेत ते त्यांना मिटवण्यासाठी ते एप्स्टीन फाईल्सवर बॉम्ब टाकतात. त्याचा मी जाहीर निषेध करतो. दुसरं काय करणार आपण? एक फालतू माणूस आहोत आपण, याची मला पूर्ण कल्पना आहे, पण फालतू माणूस सुद्धा बरंच काम करू शकतो. हिटलर भाषण देत असताना एक फोटो आहे, हजारो लोक हेर हिटलर म्हणून असे उभे आहेत, एक सैनिक त्याचा असं उभा आहे. तो एक सैनिक कदाचित मी आणि तुम्ही आहोत. कारण आपल्याला हताश पण येतं, मी काय करणार? आपण खूप काही करू शकतो. बिहारचे दशरथ मांझी म्हणून होते, त्यांनी अख्खा डोंगर फोडला 28 वर्ष, आणि पाण्यासाठी त्यांची बायको जी एकदा गडगडली होती त्याच्यावरचा संताप म्हणून 28 वर्ष एक माणूस कुदळ फावडं घेऊन एक डोंगर खोदत बसतो. 27 वर्ष 4 महिने रधोकर समाज स्वास्थ्य मासिक करतात. हे डोंगर फोडल्यासारखंच आहे. ही एकट्याची कामं आहेत, ती या लोकांनी केलेली आहेत. तर त्यामुळे मला असं वाटतं की एकट्याची कामं करणं फार महत्वाचं आहे. समीर शिपूरकर म्हणून आमचा मित्र आहे, त्याचे वडील रमेश शिपूरकर, ते गेले, त्यांच्या आईनी त्याच्यावर पुस्तक लिहिलं. त्याच्यामध्ये कृष्णा कंपाऊंडर नावाची एक गोष्ट आहे. ते निपाणीमध्ये ते असे लढे द्यायचे आणि यात्रा जायची, देवीची यात्रा, बोकड वगैरे कापायला. आणि हा जो कंपाऊंडर माणूस होता हा दाभोळकरांच्या विचारांनी प्रेरित होता. हा हातात मेगाफोन घ्यायचा, भर रस्त्यात उभा राहायचा आणि लोकांना सांगायचा अंधश्रद्धा म्हणजे काय. त्याच्या अंगावरनं ते मिरवणुका जायच्या डंटन वाजवत, कोणीही त्याच्याकडे लक्ष द्यायचं नाही. कृष्णा कंपाऊंडर एकटा बोलत होता. त्याचा प्रभाव काय पडला असा मी जो पहिला प्रश्न विचारला तसाच प्रश्न मला त्यावेळेस पडला. प्रभाव काय पडला? प्रभाव पडला कारण 20 वर्षानंतर ते पुस्तक वाचल्यानंतर अतुल पेठेला असं वाटलं आपण म्हणजे कृष्णा कंपाऊंडर आहोत. कारण हा विश्वास आपण ठेवलाच पाहिजे. आत्ताची परिस्थिती अतिशय वाईट आहे, पण वाईट परिस्थिती कधी नसते. तुकाराम रात्रंदिना युद्धाचा प्रसंग म्हणतो. महाभारत व्यास पहिल्या सर्गामध्ये असं म्हणतो, हात उंचावून सांगतोय की युद्धामुळे सगळ्यांचा विनाश अटळ आहे, कोण नाही म्हणत. आणि अनुराधा पाटलांनी तर एक कविता लिहिली ती मला फार आवडते. समुद्र दाराशी आलाय, तुमच्या दाराशी आलाय, तुमचं नरडं पकडायला आला, आणि तरीही आपल्यात बदल होत नाहीये. मग अशा वेळेस कलावंत आणि साहित्यिकांची जबाबदारी अधिक वाढते. तिच्याविषयी मी 3 मिनिटं बोलणार आणि माझं भाषण संपणार. आता एक अतिशय छान गाणं आलंय. ते गाणं लिहिलंय लुकास गेज नावाच्या माणसाने. त्या गाण्याचे शब्द आहेत, बूम 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 तेल अवीव. तेल अवीव बॉम्ब पडला. बूम 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 तेल अवीव, धिस इज व्हॉट यू गेट फॉर ऑल युअर एव्हिल डीड्स.
यू ब्रॉट धिस अपॉन युअर सेल्फ, बूम 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 तेल अवीव. ते गाणं आता जगभर गाजतंय. हा प्रोटेस्ट आहे. माझ्या हाती काय माध्यम आहे निषेध करण्याचं? माझ्या हाती ना बंदूक आहे, ना गोळ्या आहेत, ना बॉम्ब आहेत. मग आपल्या हाती काय आहे? आपल्या हाती कविता आहे, आपल्या हाती कादंबरी आहे, आपल्या हाती नाटक आहे, आपल्या हाती चित्रपट आहे. आणि लक्षात ठेवा, आमची भीती राज्य सरकारला का वाटते? महाराष्ट्र आणि गुजरात सोडता सेन्सॉरशिप दुसरीकडे कुठेच नाही. त्यामुळे महाराष्ट्रात प्रत्येक नाटक सेन्सॉर करून घ्यावं लागतं, हे लक्षात ठेवलं पाहिजे. महाराष्ट्रातले नाटकवाले डेंजरस आहेत, त्याच्याकडे अजून नीट लक्ष गेलेलं नाहीये. आमच्याकडे नाटकामध्ये जेवढे एक्सपेरिमेंट चालतात, काहीसे कादंबरीत पण चालतायत, पण तेवढे इतर क्षेत्रात नृत्य बित्यात तर अजिबातच चालत नाहीत. महत्वाचं काहीतरी घडतंय आणि त्याच्याकडे आपलं लक्ष असलं पाहिजे. आपलं लक्ष फक्त औरंगाबाद पुरतं पण नको. आता तुम्ही पुण्याला या, तिथनं आपण केरळला जाऊ, केरळमध्ये नाटकं काय चालतायत ते बघूया, दिल्लीत काय चालतायत, जगभर काय नाटकं चालतायत आणि लोक कशाचा आक्रोश करतायत हे पण आपण बघणं अत्यावश्यक आहे. जसजसे आपण पुस्तकं वाचतो, चित्रपट पाहतो, तशी नाटकं जगभर जाऊन बघितली पाहिजेत. लग्नाला जाताना, मर्तिकाला जाताना मग पुण्यात येऊन नाटक बघा, केरळमध्ये जाऊन नाटक बघा, कारण तिथे जगातलं एक महत्वाचं नाटक येतं. नाटक बघितल्यानंतर तुम्ही नाटक बघण्याच्या आधीचे आणि नाटक बघितल्यानंतरचे याच्यात मूलभूत अनेकदा फरक असतो. इतकी महत्वाची नाटकं आजही होत आहेत. मी सुरुवातीला असं म्हटलं, आमचा प्रभाव काय, तो प्रभावाची कारण मला माहिती आहेत. त्यातली एक भाषा सांगितली, दुसरं ते संपूर्ण आत्ताचं जे जग आहे हे तुम्हाला स्थिरच ठेवत देत नाहीये. आपल्याला अस्थिर करणं सातत्याने, आपल्याला सतत रिॲक्शनरी करणं, प्रतिक्रिया देणं, हेच आपलं जणू काहीतरी काम झालेलं आहे. त्यामुळे मूळ आपला जो गाभा आहे हा कदाचित फेसबुक, सोशल मीडियामध्ये सक केला जातो, ओढला जातो. आमच्याकडे बरं नाटक लिहिणाऱ्या माणसाला लगेच सिरियल, सिनेमे आणि OTT प्लॅटफॉर्मवर खेचून घेतात आणि त्याची नाटक लिहिण्याची शक्तीच ते अक्षरशः शोषून घेतात. मला असं वाटलं, हा दमसाज, हा विलंबित ख्याल आपण सगळ्यांनी ठेवला पाहिजे. इथे असलेले जे कोण असतील ते आपण आपापल्या क्षेत्रात, आता आपल्याला सरकार बिरकार कोणी मदत बिदत करणार नाहीयेत. आम्हाला मदत केली ते खरं सांगायचं तर आजच्याच दिवशी ज्यांची जन्मतिथी आहे त्या यशवंतरावांनी, कारण यशवंतरावांनी नाटकवाल्यांवर एक मोठा उपकार केला, तो म्हणजे नाटकवाल्यांचा एंटरटेनमेंट टॅक्स. म्हणजे नाटकाची जी जाहिरात पेपरात येते ना, त्याला पेपराचे रेट्स नसतात, ते कमी रेट्स असतात. आणि हे महत्वाचं योगदान यशवंतरावांचं आहे. त्याच्यानंतर कुठल्याही पुढाऱ्यांनी नाटकासाठी काही केलेलं नाही. तेव्हा कोणाच्याही आधाराविना आपल्याला स्वतंत्र उभं राहिलं पाहिजे. कुठलीही संस्था, संघटना आणि सरकार आपल्या पाठीमागे असणार नाही. आता तुम्हीच संस्था, तुम्हीच सरकार, तुम्हीच काम केलं पाहिजे. आत्ताच्या काळात मला असं वाटतं की दशरथ मांझी, रधो कर्वे यांच्यासारखे लोक महत्वाचे आहेत. मला परवाच्या दिवशी अतिशय अशी थोडासा उदासी आली आणि माझ्या एकदम आठवण आली माझा प्रवास नावाचा महत्वाचं पुस्तक लिहिणाऱ्या गोडसे भटजींची. हे विष्णुवंत गोडसे वरसईवरनं झाशीपर्यंत गेले पैशासाठी आणि त्यांनी काय केलं, अतिशय युद्ध चालू होती, 1857चं बंद चालू होतं, ते 25 वेळा मरता मरता वाचले, बिज्जन होत होतं, बॉम्ब फुटत होते, मारत होते एकमेकांना. पण हे गोडसे भटजी त्यातनं वाचत गेले आणि त्यांनी नोंदी केल्या. ते प्रवास वर्णन भारताच्या दृष्टीने महत्वाचं आहे, कारण त्यांनी तो इतिहास लिहिला. कदाचित साहित्य, चित्रपट, नाटक, संगीत याच्यातला नवा इतिहास लिहिण्याची आता आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे. ती मला पेलता यावी, माझ्या हातनं सैद्धांतिक लेखन व्हावं अशी मी प्रयत्न करेन. आजच्या पुरस्काराने ते बळ, माझ्या ताकद अधिक दिली आहे, यात काही शंका नाही. आपण इतक्या वेळा ऐकून घेतलं त्याबद्दल धन्यवाद. सामान्यांच्या न्याय हक्कासाठी पाहत रहा फक्त दखनी स्वराज्य.